प्रशांत भाबल पंचांच्या भूमिकेत आणि आबा. धन्यवाद. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण चावडेश्वर पिरवाडी ब संघाने, तर फलंदाजी जोडगोळी अर्थातच महाराजा तारकर्ली संघाकडून सुकृत आणि कुणाल केळुसकर दोन दिग्गज मैदानामध्ये दाखल होत आहेत. आणि महाराजा तारकर्ली म्हटल्यानंतर नक्कीच शिस्तबद्ध संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल, शांत शिस्त आपल्या खेळीने अगदी प्रत्येकाचं मन वेधून घेणारा हा संघ, मालवण तालुक्याचं नेतृत्व करणारा संघ आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आहे. तो महाराजा तारकर्ली. सुंदर मार्गदर्शन, सुंदर नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय या संघामध्ये. ते मात्र हर्षवर्धन रोगे. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतो आहे. 4-4 षटकांचे सामने आणि त्यामधीलच हा दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचे षटक असेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. पंचांचेही आभार, लाईनमॅनचे विशेष आभार. सर्व प्रेक्षक वर्ग, यूट्यूबला जोडलेले लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं आभार, विशेष कौतुक. तर झी क्रिक यांचेही आभार, कारण यांच्या सौजन्यातून सन्माननीय संदेशजी भगत यांच्याकडून आपल्याला ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते आहे. कॅमेरामॅन वरती सोमनाथ रास्ते आणि आयुष मोंडकर, तर PC वर्किंग वरती सागर साहू आतापर्यंत सुंदर आपल्याला वर्किंग करताना पाहायला मिळतंय. स्पर्धा आता नक्कीच रंगतदार स्थितीत, रंगतदार मोड ऑन झालाय. स्ट्राईकला दिसेल आपल्याला सुकृत जोशी, तर नॉन स्ट्राईकला कुणाल केळुसकर. गोलंदाजी एंड वरती चावडेश्वर पिराडी ब संघाकडून सलामीवीर गोलंदाज पराग. नक्कीच आता मात्र दावेदारीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन सामन्यादरम्यान दुसऱ्या फेरीतील सुंदर वेगाचा फायदा उठवला गेला आणि चेंडू उडवलाय थेट स्क्वेअर लेग दिशाने. सुकृतच्या बॅट मधून सीमापार मेगा हिट. अगदी 600च्या स्ट्राईक रेटने पहिल्या चेंडूवरती षटकार. चेंडू थेट उडवून दिलाय. सीमापार मेगा हिट म्हणावी लागेल. देखणी सुरुवात, कारण अचूक टप्पा, पण वेगावरती काम केलं गेलं आणि तोच वेग उचलला गेला तो मात्र सुकृतच्या बॅटमधून. आणि एक दणकेबाज सुरुवात, आक्रमकता स्वीकारली आणि पहिल्या चेंडूवरती दावेदारी पेश करण्याचा प्रयत्न. सुकृत आणि कुणालची ही जोडी धमाका करणार का? पुन्हा एकदा पराग. चावटेश्वर पिरवाडी संघाकडून तिसरा सामना दुसऱ्या फेरीतील. पॉवर प्लेचे षटक म्हटल्यानंतर हाणामारी, आणि या हाणामारीवरतीच लक्ष केंद्रित केलंय तर या दोन फलंदाजांनी. आणि सुरुवात तर पहा, अगदी देखना फटका हुक केला गेलाय, उडवलाय चेंडू आल्या पावली त्याच वेगाने. बॅटचा फ्लो पाहता अगदी चेंडू प्रेक्षकांमध्ये जाऊन विसावला. त्याचा चेंडू आता मात्र येस फसवलं गेलं. काय चमत्कार केलाय हाच गोलंदाज पराग. कमबॅक करताना दाखवतोय सुकृतला. भलेही पहिला मेगा हिट, पहिला षटकार मारलायस, पण त्यानंतरचा हा चेंडू माझा होता. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल परागचं, कारण षटकार खाल्यानंतरचा हा कमबॅक कौतुक करण्याहून पर्याय नसेल. पिराडी ब संघाने दिलेला हा पहिला हादरा म्हणावा लागेल सुकृतच्या रूपात. नक्कीच मोठा धक्का म्हणावा लागेल. सुकृतची वादळी खेळी, विस्फोटक खेळी आणि विस्फोट होणे अगोदरच समाप्तीला आणली आहे ती मात्र पराग याने. नवीन फलंदाज वन डाऊन पोझिशन मध्ये. विक्रांत रोगे, लोणे सारंग, माफ करा, विक्रांत सारंग मैदानामध्ये दाखल झालाय.
नक्कीच सुकृतकडून मोठ्या अपेक्षांचं ओझं आणि अपेक्षाला पूर्तता देणारा एक पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आपण पाहिला. वाटलं होतं ही खेळी कुठेतरी वादळ निर्माण करेल, पण वादळ निर्माण करायच्या अगोदरच वादळाला शांत केलं गेलंय ते परागच्या गोलंदाजीवरती. त्यामुळे दोन्ही संघ आता मात्र सुंदर सामना दाखवणार यात काही शंका नाही. पहिलं पॉवर प्लेचं षटक, यामध्ये एक चेंडू तारकर्ली संघाच्या बाजूने येतं, दुसरा नक्कीच काय कमबॅक म्हणावा लागेल पिरवाडी संघ, चव्हाटेश्वर पिरवाडी ब. सुंदर सुंदर चेंडू उडालाय, आल्या पावली विक्रांत मागे येतोय आणि कारण तेच असेल, तोच गोलंदाज, तो चेंडू उडवण्याचा प्रयत्न मोह आवरला नाही आणि आल्या पावली दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद होतोय. विक्रांत मागे येतोय, कल्पेश बानकर सुंदर झेल म्हणावं लागेल आणि ही अपेक्षा आहे गोलंदाजाकडून, कारण जेवढे झेल तुम्ही घेणार ती गोलंदाजाला साथ असते. गोलंदाज अजून करणार काय, हवेतील झेल टिपायची कामगिरी आपल्याला करावी लागेल आणि तीच आपल्याला साथ असते. नवीन फलंदाज मिस्टर तेजस सादिये, मॅन फ्रॉम तळाशील, तोंडावळी तळाशील, मालवणचा हा गुणी खेळाडू नक्कीच आपलं लक आजमावतोय. अनेक गावित समाज प्रीमियर लीग ज्याने स्पर्धा गाजवल्यात, सिंधुदुर्ग मधील प्रत्येक स्पर्धेमध्ये जो खेळाडू सहभाग दर्शवतो तोच तेजस सादिये आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. कल्पेश नेसवणकर सुंदर बानकर माफ करा, सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये इन झालाय, तेजस सादिये, मॅन फ्रॉम तळाशील, मालवणचा हा गुणी खेळाडू. नक्कीच आता मात्र जबाबदारी, कारण बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले आहेत. परागचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण गरजेच्या वेळी पंढरीचा पांडुरंग अगदी 28 युगे जसा उभा आहे आणि तसाच चव्हाटेश्वर पिरावडी संघासाठी उभा राहिलाय, तो मात्र हा आपला पराग. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतरचे झालेलं कमबॅक कौतुकास पात्र आणि का असू नये कौतुक. अचूक टप्पा, वेगावरती सुंदर नियंत्रण, अगदी वेगवान गोलंदाजी म्हणावी लागेल. हो हो हो, देखना नजाकत, विराट कोहली सर यांची आठवण करून देणारा कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून थेट वन बाउन्स सीमा पार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा देखना फटका आपल्याला तेजसच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल आता मात्र दुहेरी धावांमध्ये 10 धावा. ही खेळी ही भागीदारी गरजेची आहे, खेळ सावरावा लागेल, कुठेतरी धावांचा वेग वाढवावा लागेल आणि अपेक्षित धावांचा डोंगर उभा करावा लागेल, कारण समोरील संघ म्हटल्यानंतर चव्हाटेश्वर पिरवाडी. ओ हो हो, बैठक शॉट, देखना फटका, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू उडालाय, अगदी बिल्डिंग वरती जाऊन विसावलाय. सेकंड रो मध्ये चेंडू थंडावलाय, चेंडू आणण्यासाठी नक्कीच चढाओढ आपल्याला पाहायला मिळेल, तोपर्यंत चेंडू पूर्तता करायची आहे. खरोखरच देखना फटका, अगदी रिप्ले मध्ये बघू शकता. उठक बैठक, अगदी झोपून फटका मारला, निवांत वेळ घेतला, उडवला चेंडू थेट सीमा पार, मेगा हिट म्हणावे लागेल. परागवरती आक्रमण चढवलं. आता मात्र खेळाला खरी रंगत यायला सुरुवात झाली आहे. गंमत जम्मत रंगत आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर, एका एंड वरून देवगड तर दुसऱ्या एंड वरून नक्कीच मालवण तारकर्ली संघ. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा, हे असंच समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. धावा नेऊन ठेवले ते तब्बल 16 वरती. आतापर्यंत दोन्ही संघांना समान संधी उपलब्ध. तेजस खेळण्यासाठी तयार आणि ही ओळख आहे. तेजस म्हटल्यानंतर कॅरेबियन स्टाईल फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बॅटची कट असावी बहुतेक. चेंडू यष्टीरक्षकाला चुकवून धावा निघतायत. 4 चूक झाली आहे, कोणाकडून झाली आहे यापेक्षा धावा निघतायत आणि गरजेच्या धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल. आता मात्र
20 वरती. धावांचा वेग वाढवलाय. 2 गडी भलेही बाद झाले आहेत पण धावा पाहिल्यास नक्कीच 20 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक समाप्ती. यामध्ये नक्कीच एक महागडं षटक पण तेवढेच 2 दिग्गज फलंदाज माघारी पाठवले. ते मात्र आल्या पावली विक्रांत माघारी आला आणि त्याच्या अगोदर सुकृत असे 2 दिग्गज फलंदाज परागने माघारी पाठवले. पण त्याची भरपाई मात्र अगदी पुरेपूर करून घेतली ती मात्र तेजस याने. आल्या आल्या चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतरचा हा चौकार. त्यामुळे थोडस समाधान असेल. भलेही 2 गडी बाद झाले पण त्यानंतरचा आलेला तेजस एक नक्कीच आशेचा किरण घेऊन आला. 2 गडी बाद झाल्यानंतर जो काळोख पसरला होता डगआउटमध्ये. न्यू गोलंदाज, नवीन गोलंदाज पिरवाडी संघाकडून. सुमित जातेकर आपल्याला गोलंदाजी एंड वरती नवीन गोलंदाज दिसेल. आतापर्यंत धावसंख्या 20. सलामीवीर कुणाल केळुसकर के के फ्रॉम मालवण सिंधुदुर्ग. टाकलेला चेंडू अगदी सुंदर पद्धतीने खणून काढला आणि कुणाला माहित आहे इकडे अतिघाई गडबड करायची गरज नसेल कारण 2 साथीदार आपले जखमी अवस्थेत डगआउटमध्ये आहेत. त्यामुळे आता खिंड लढवायची आहे ती आम्हा दोघांना लढवावी लागेल कारण तेजस आणि कुणाल ही जोडी जमवावी लागेल. एक मोठी धावसंख्या उभा राहावी लागेल कारण नॉकआउट सामन्यात दुसऱ्या फेरीतील महत्वाचा सामना आहे. उडवलाय चेंडू, 1 बाउन्स, सीमापार, चौकार. तेजस नावाचं वादळ मैदानामध्ये आणि हे वादळ थांबायला तयार नसेल आणि हे वादळ निर्माण झाले. यामध्ये पिरवाडी संघ कितपत तग धरतोय हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असेल.
त्याचा अभ्यास केला तर नक्कीच या खेळाडूकडून खूप मोठ्या अपेक्षा वाढल्यात. धावसंख्या झाली ती मात्र 31. 2 षटकांची समाप्ती, 3 गडी बाद आणि धावसंख्या झाली ती मात्र 31 अशी. कौतुक किती करावं, आपल्या समाजातील खेळाडू मोठे होण्याचा जो आनंद आहे तो नक्कीच याहून काय असेल. आज दर्शन आपल्याला ISPL मध्ये दिसतोय. येणाऱ्या पुढील काळात असे अनेक खेळाडू जातील आणि हा विश्वास या अशा स्पर्धांमुळे नक्कीच वाढत जाईल. कारण प्लॅटफॉर्म देणं हे आपलंच कर्तव्य आहे. आपल्या समाजातील खेळाडू कुठेतरी पुढे जाऊन मोठे व्हावेत, नाव कमवावं हीच अपेक्षा. गोलंदाजी एंड वरती रामकृष्ण सादिये सारंग, माफ करा, सारंग गोलंदाजी एंड वरती. तोपर्यंत विक्रांत कुणाल केळुसकर KK स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि कुणालने व्यवस्थित ओळखला, काही न करता अगदी व्यवस्थित टप्प्यात घेऊन अगदी पॉइंटच्या दिशेने तटावला आणि स्ट्राईक दिलाय ते मात्र विकी याला. कारण विकीचा बॅटचा फ्लो पाहता कुणाल म्हणतोय की विकी जो बहरात आहे त्याला साथ देऊया आपण, कारण गरजेचं आहे, मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल विकीकडून. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 32. मोठा सामना होणार यात काही शंका नसेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, आता मात्र सुंदर गोलंदाजी, वाईड चेंडू, पंच खूण करतायत. एक धाव अतिरिक्त बहाल होताना दिसते. धावसंख्या झाले 33. 3 गडी बाद 33. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज रामकृष्ण सार बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक लावलेला दिसतोय कुणाल केळुसकर. या खेळाडूकडून अपेक्षा आहेत सलामीचा हा फलंदाज. हो हो हो, देखना फटका, वन बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे येतोय. पराग, सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. एक धाव ऍड होते. धावसंख्या झाली ती मात्र 34, काही 35 माफ करा. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळे हाणामारी नक्कीच पाहायला मिळेल. 4-4 षटकांचे हे सामने, मर्यादित षटकांचे सामने, त्यामुळे रोमांच वाढणार. स्लोवर पद्धतीचा चेंडू, फुल टॉस झाला. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, धावून काढलेली एक धाव. धावसंख्या झाली ती 36 अशी. पुन्हा एकदा सारंग गोलंदाजी एंड वरती शपल होऊन उडवण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय निर्धाव. थोडासा चेंडू टर्न झाला असेल, कारण थोडीशी खेळपट्टी ही बऱ्याच सामन्यामुळे खराब झाली असेल. कुणाल पुन्हा एकदा प्रयत्न करणार, नक्कीच अपेक्षा आहेत आणि कामगिरी सुंदर होणार. सुंदर ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, कौतुक करावं लागेल गोलंदाज. स्लोवर अगदी व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात आणि चोरट्या 2 धावा ऍड होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल या 2 फलंदाजाच्या दरम्यान. षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झाली ती मात्र 38. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 गडी बाद 38. राहिलेले 6 चेंडू, 1 षटक आणि या 6 चेंडूंमध्ये बघूया किती धावांचं लक्ष दिलं जाईल ते चव्हाटेश्वर पिरवाडी ब संघासमोर. गोलंदाजी एंड वरती बदल होईल चव्हाटेश्वर पिरवाडी संघाकडून. अजित बानकर आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजी एंड वरती दिसतील. खूप मोठा अनुभवी खेळाडू अपेक्षा आहेत याही खेळाडूकडून. सुंदर मार्गदर्शन, नेतृत्व. 4थं षटक आणि डेथ ओव्हर, जबाबदारीचं षटक. स्वतः जबाबदारीने गोलंदाजी एंड वरती अजित दिसतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टर ऑन झालाय. मात्र 100% प्रयत्न आणि 100% धावा. मोठा फटका, मोठ्या धावा वसूल केल्या गेल्या आहेत. मिस्टर विक्रांत रोगे, विक्की ऑन झालाय. हाच खेळाडू
नक्कीच मालवण तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना आक्रमक रवैया धारण केलाय. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 44. डबल चौका खोलला गेलाय. धागा खोल द्या इस फलंदाजने. आता मात्र गगनाला गवसणी घालणारा फटका. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावून काढलेल्या या 2 धावा ऍड होतील. गगनचुंबी फटके. आता मात्र गगनाला गवसणी घालणारे फटके आले तर ते वावगण असेल, कारण राहिलेले काही चेंडू शिल्लक. इकडून आपल्याला पाहायला कोण नसेल. करायचंय ते आता करायचंय. डू ऑर डाय. जे होईल ते आता, जे करायचंय ते आता. हो हो देखना फटका. उडवलाय चेंडू थेट प्रेक्षक गॅलरीमध्ये. षटकार. मेगा हिट, बिग हिट म्हणावी लागेल. धावसंख्या झाली ती 52. अर्धशतक फलकावरती लागलं गेलंय ते महाराजा तारकर्ली संघाकडून. नावातच दहशत. महाराजा, अगदी महाराजासारखा खेळ दाखवताना दिसतोय तो तारकर्ली संघ. 1 हँडेड द ब्रँडेड मॅन विक्की रोगे. पुन्हा एकदा नजाकत देखना. आंतरराष्ट्रीय दर्जाचे फटके. आणि मी जे कौतुक केलं गेलं त्या खेळीचं अगदी सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. विक्रांत विक्रांत आणि विक्रांत. काय फलंदाजी, चौफेर फलंदाजी. गगनचुंबी, गगनाला भेद देणारे, गगन किंचाळी देणारे हे फटके. इथे धावांचा पाऊस. धगपुटी झाली आहे का? धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 58 वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. काय होईल? अजितला नक्कीच विचार करायला भाग पाडणारी ही फलंदाजी. प्रेक्षकांमध्ये भयावह शांतता. ओ हो, येईल त्याला हाणामारी. उडवला गेलाय. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या प्रत्येक चेंडूला अगदी सीमा पार पाठवण्याचं ध्येय आणि या ध्येयाला अगदी गवसणी घालणारे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र अगदी पूर्ण स्पर्धेतील पहिला हॅट्रिक. षटकार. सलगचे 3 षटकार. मेगा हिट म्हणावे लागेल. नाम तो सुनाई होगा. मालवणचा हा अष्टपैलू खेळाडू आज मात्र नवी मुंबईमध्ये धमाका ऑन करतोय. थोडस लोड होऊन खेळताना दोन धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती मात्र 66. आतापर्यंत पूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या. षटकाची समाप्ती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. विक्रांत रोगे. अगदी तुम्ही डगआउट मध्ये पाहिला तर अगदी शांत आपल्यामध्ये असणारा मग्न खेळाडू आज मात्र शांतता भंग केली आहे ते मात्र चव्हाटेश्वर फिरवाडी संघाची. आणि नक्कीच दावेदारी पेश केली आहे महाराजा तारकर्ली संघाने. आणि नक्कीच सिंहाचा वाटा उचलला गेलाय तो मात्र विकी कडून. किती कौतुक करावं. येणाऱ्या प्रत्येक चेंडूला अगदी सीमा पार षटकांचा हॅट्रिक मारणारा आजच्या दिवसातील पहिला हिरो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल तो मात्र विक्रांत आपल्याला दिसतोय. सुंदर सुंदर खेळ आपण पाहिला. अगदी प्रेक्षकांना खुश करणारी फलंदाजी. चला लगोलग क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. टाळ्याने कौतुक झालं विकीचं. आणि का होऊ नये. अपेक्षापेक्षा सुंदर खेळ म्हणजे विकी. ठेवलेला विश्वास, मिळालेली संधी आणि झालेली निवड सार्थ ठरवताना विक्रांत. चला फिरवाडी संघाने लगेचच फलंदाजीची जोडी मैदानात पाठवायची आहे, कारण बराच उशीर झाला. यानंतर अजून सामने बाकी आहेत. लवकर सूर्यास्त होतो सूर्योदयाच्या साक्षीनेच. आणि सूर्यास्त
व्हायच्या अगोदर आपण सामने संपवूया, जेणेकरून कोणत्याही संघाला दगा फटका होणार नाही. आणि मी मगाशीच म्हटलं, महाराजा तारकर्ली म्हटल्यानंतर शिस्तबद्ध संघ. जरा कॅमेरामॅनला विनंती असेल, पहा शिस्त म्हणजे काय, नेतृत्व, मार्गदर्शक, नेता कसा असावा हे आपण पाहतोय. अगदी एका लाईन आउट मध्ये, आणि कोणतीही स्पर्धा असू दे, छोटी असू दे मोठी असू दे, ही शिस्त नेहमीच महाराजा तारकर्ली संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि हे खरंच सुंदर उदाहरण आपल्याला आज आपल्याला या मैदानावरती आखूदे का पाहायला मिळते. विजयी 67 धावांची गरज होय ना. 24 चेंडू 67 धावा. काय ते फटके अजूनही स्वप्नात असल्यासारखं वाटतंय, कारण विक्रांत खेळलाही तसा आहे. चला फास्ट घ्या. पंचांना विनंती असेल, सलामीची जोडी चवाडेश्वर पिरवाडी संघाकडून मैदानामध्ये दाखल होताना दिसते. योगेश आणि सुमित विजयी 67 धावांचं कंपल्सरी चेसिंगचा हा सामना. 67 धावांची गरज, 24 चेंडू 67 धावा. स्ट्राईकला आपल्याला दिसेल योगेश, तर नॉन स्ट्राईकला सुमित जातेकर. तर गोलंदाजी एंड वरती काय सांगायची गरजच नसेल. अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन. फलंदाजीमध्ये हाहाकार माजवलेला हाच गोलंदाज मिस्टर विक्रांत रोगे दाखल झालाय गोलंदाजी एंड वरती. आता बघूया पहिला चेंडू, फुल एंडेड डिलिव्हरीचा चेंडू. एका धावेने सुरुवात होते. एक 34 धाव म्हणावी लागेल. जबाबदारीने खेळ करा, खेळाचा खेळ होऊ देऊ नका. एखाद दुसरी धाव गेली तरी चालेल, पण जखमी होऊ नका. पुढील चेंडू, येस विकी. सुंदर सुंदर, काय वेग पहा, टप्पा पहा. नक्कीच का असू नये, गोवा प्रीमियर लीग ज्याने गाजवली, नक्कीच लक्ष वेधून घेतलं. आणि हल्लीच्या 2 वर्षात मी सांगितलं, मागील 2 वर्षात अभ्यास केला तर विक्रांतचा ग्रोथ पाहिला खेळाचा, तर नक्कीच अगदी चढता क्रम आहे. मागेच अगदी शेवटला रायगडच्या याच मैदानावरती पावसाळी स्पर्धा आली, त्यामध्ये सुंदर खेळ दाखवला आणि सुंदर झेल झालाय का. टाळ्या होऊन जाऊ देत. स्लीप मध्ये सुंदर झेल म्हणावा लागेल. अगदी कौतुक केलं जात आहे. आणि आल्या पावली माघारी पाठवलं गेलंय ते मात्र फलंदाज सुमित जातेकर. बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज, 1 डाऊन पोझिशन. अजित बानकर जबाबदारीची जागा. उत्कृष्ट झेल म्हणावा लागेल. एसटी मागे स्लिप मध्ये विश्वनाथ खराडे. कौतुक करावं लागेल बघा, प्रेरित करतोय, स्वतः टाळ्या वाजवतोय. हा सांघिक खेळ आहे. एनर्जी ऑन केली गेली आहे. आणि विक्रांतचंही तेवढंच कौतुक. अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा जेवढा फलंदाजीमध्ये घेतला तेवढाच गोलंदाजीमध्ये. अचूक टप्पा, नियंत्रित वेग आणि खूप आणि शांत खेळाडू आहे. इतर वेळी पाहिला अगदी डगआउटमध्ये तर आपलं काम भलं आपण भलं असा हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये मात्र वावरचा पॉवर करताना पॉवरचा वापर करतोय, आपला वावर दाखवतोय. स्लोअर मध्ये पद्धतीचा चेंडू, येस, उडवलाय उडवलाय. आल्या पावली अजित बानकर सांगतोय येस. तू शेर तर मी 1.25 शेर. कॅरवेन स्टाईल फलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूला उडवलाय. मिड विकेट रिजन मध्ये सीमा पार षटकार. आणि षटकाराने सांगितलं जात आहे या 67 धावा सर करायची ताकद नक्कीच माझ्यामध्ये आहे. आणि ती सुरुवात दाखवली आहे. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 7 वरती. चेंडू घ्यायचा आहे. नवीन चेंडू मिळाल्यास मैदानात फेकू नका.
मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे द्या तिकडे, कारण सामना सुरू आहे. लाईनमॅननी लक्ष द्या. तोपर्यंत खरंच सुंदर फटका, एक समाधान देणारा फटका, आनंद, प्रेरणा आणि अशा फटक्यांची गरज आहे, कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत. चला सामन्याकडे जाऊया. विक्रांत वरती चढवलेलं यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल ते मात्र अजित कडून. स्लोअर पद्धतीचा चेंडू अगदी अचूक वेधला. हो 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 हो, हा विकी आहे. विक्रांत रोगे नाम तो सुनाई होगा. यस्त्या तोड उद्ध्वस्त आणि स्वप्न पाहिलेलं उद्ध्वस्त होताना स्वतः अजित बांधकर बॅक टू पॅव्हलियन मारलेला षटकार आणि त्याचा आनंद का थोडासा होता, त्या आनंदावरती विरजण घालणारा हा चेंडू, स्वप्नवत प्रवासाला खंडित करणारा हा चेंडू म्हणजे विक्की. काय गोलंदाजी, काय फलंदाजी, अजून काय करणार हा खेळाडू. जिकडे दिसेल, जिकडे काना कोपऱ्यात असेल तिकडे विकी विकी आणि विकी. कौतुक करावं लागेल. दुसरा गडी बाद होतोय. दोन गडी बाद. धावसंख्या झाली ती मात्र 7 अशी. खरंच काय सामना रंगलाय. एकीकडे एका चेंडूवरती षटकार तर लगोलग पुढच्या चेंडूवरती काय गोलंदाजी, काय व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज सम्राट बांधकर दाखल झालाय अजितची जागा घेण्यासाठी आणि कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल. सामना पुढे चालवावा लागेल. थोडीशी पडझड होते. वेग 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 आणि काय होणार, थोडस अपील होतंय. आता मात्र दावेदारी पेश केली जाते. षटकाची समाप्ती. खूप काही पाहिलं आपण या षटकामध्ये. उत्कृष्ट झेल यष्टी मागे, मोठा फटका अजितच्या बॅटमधून आणि त्यानंतरची यष्टीतोड गोलंदाजी विकी कडून. त्यामुळे सर्व काही समतोल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मध्ये बदल होतोय. स्वतः कर्णधार हर्षवर्धन रोगे खरोखरच खूप सुंदर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल. अनेक वर्ष आपला खेळासाठी वाहिलेला हा खेळाडू. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय आणि खरोखरच प्रत्येक खेळाडूला प्रेरणा देणारा प्रेरणादायी प्रवास म्हणजे हर्षवर्धन रोगे. अगदी पाहिल्यानंतर समाधान, कोणती घाई नाही, गडबड नसेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, हा खेळाडू, हा अनुभव, आणि अनुभव नेहमीच एक मोठा शिक्षक असतो आयुष्यामध्ये. कोणी नाही शिकवलं तरी अनुभव खूप काही सांगून जातो आणि हेच सांगून जातोय तो मात्र हर्षवर्धन रोगे. आदराने नक्कीच या खेळाडूचं नाव नेहमी घेतलं जाईल आपल्या गाभित समाजामध्ये. नक्कीच सिंधुदुर्गामध्ये आपलं नाव नक्कीच महाराजा तारकर्ली संघाचं मोठं केलंय आणि यामध्ये सिंहाचा वाटा. तोपर्यंत लोड उडवलेला चेंडू नो मॅच लँड रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत. धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा स्लोअर पण चेंडू आणि अगदी उत्कृष्ट पद्धतीने रेड केला. अचूक टप्पा वाचला आणि उडवला थेट चेंडू मिडविकेट रिजन मध्ये. षटकार, देखना फटका आणि ह्या फटक्यांची गरज असेल ती चव्हाडेश्वर पिरवाडी संघाला. सुंदर फटका धावाने ठेवल्या त्या तब्बल आता मात्र 17. विजयी 67 धावांचं लक्ष, अजूनही 50 धावा आणि या गरजेच्या धावा असतील. समोरील बिल्डिंग आहे त्यापेक्षा डबल बिल्डिंग क्रॉस करावी लागेल, सर करावं लागेल, एक एक पाऊल टाकावं लागेल. मोठ्या फटक्यांमध्ये बदल करावा लागेल. झेल उडालाय, झेलसाठी प्रयत्नही सुंदर होतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 18. यानंतर रन रेट वरती आपण जाऊ. ॲव्हरेज वरती काम केलं जाईल. 3 संघ आपल्याला पुढील फेरीसाठी, तिसऱ्या फेरीसाठी पात्र असतील.
फुल टॉस. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा कॉल आणि सुंदर क्षेत्ररक्षण, त्याहून सुंदर थ्रो येतोय आणि गरजेचं असतं ते क्षेत्ररक्षण. आणि आतापर्यंत सगळं काही सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहे ते मात्र महाराजा तारकर्ली संघाकडून. 13 चेंडू 48 धावा. ठरलं तर सोपं, केलं तर सगळं सोपं, पण प्रयत्न करावे लागतील. स्वतः जेलवरती प्रयत्न करताना हर्षवर्धन रोगे एक धाव ऍड होईल. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती मात्र 20 अशी. येणारे 12 चेंडू आणि त्यानंतर 47 धावांची गरज. 12 चेंडू 47 धावा. यानंतर पुढील तिसऱ्या फेरीतील सामने थोडक्यात क्वार्टर फायनलचे सामने असतील. सरासरी ॲव्हरेज वरती आपल्याला काम करावं लागेल. तोपर्यंत गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. मिस्टर तेजस सारिये, मॅन फ्रॉम मालवण तहसीलचा हा गुणवान अष्टपैलू खेळाडू, ज्या पद्धतीचं आपण विकीचं कौतुक करतो तेवढ्याच ताकदीचा खेळाडू म्हणजे तेजस सारिये या स्पर्धेसाठी दाखल झालाय. सुंदर फटका मिडविकेट रिजन मध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण, थ्रो ही चांगला दिसतोय आणि पंचांगडे अपील. फलंदाज बाद होतोय. मिळालेला थ्रो थेट यष्ट्यांवरती उद्ध्वस्त करणारा थ्रो तेजस कडून आपल्याला पाहायला मिळाला. गडी बाद होतोय. एक धाव ऍड होईल. सम्राट बाद होताना दिसतोय आपल्याला. किती आले? 21 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर नवीन फलंदाज कल्पेश बांदकर दाखल झालाय. हितेश बांदकर. फुलटॉस चेंडू अगदी लगोलग उडवून दिलाय. आक्रमक, देखणा, समाधान, आनंद प्रेरित करणारा फटका येतोय. तो मात्र हितेश ना, हितेशच्या योगेशच्या बॅटमधून येतोय. आणि अशाच फटक्यांची गरज असेल. जे काम विकीने केलंय ते चव्हाडेश्वर पिरवाडी संघाकडून कोणतरी करावं लागेल, तरच सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत राहील. आणि ते काम पुरं केलं जाईल का योगेश कडून? पुन्हा एकदा त्या स्पर्धेचा फटका, गगनाला चुंबन देणारा हा फटका, सुंदर झेलामध्ये रूपांतर. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ते महाराजा तारकर्ली संघाकडून. तेजस सादिये, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल होईल. रामकृष्ण सारंग दाखल झालाय. नवीन फलंदाज. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, चौकार षटकार म्हणण्यापेक्षा षटकार गरजेचे असतील. किमया साध्य करावी लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, फक्त प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज तेजस सादिये, रामकृष्ण फलंदाज, नवीन फलंदाज दाखल झालाय. चला तोपर्यंत जय बजरंग मळई, पराडकर आणि पाहुणे आणि या सामन्यातील विजयी संघ आपण तयार राहायचंय. टिकना फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, एका धावेवरती समाधान. तेजसही तेवढंच कौतुक असेल. आतापर्यंत सगळं काही सुंदर केलंय. 8 चेंडू 39 धावांची गरज. बघता बघता अगदी षटकारांची अपेक्षा प्रत्येक चेंडूवरती करावी लागेल. लेफ्ट हँड फलंदाज हितेश
बानकर. हो 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 हो, थोडंसं स्ट्रेस केलं होतं कारण मागच्या अगदी षटकामध्ये सुंदर स्लिपमध्ये झेल पाहिला होता. चौकार आला. षटकाची समाप्ती. राहिलेले 6 चेंडू आणि किती 32 धावांची गरज. 6 चेंडू. 6 चेंडू 35 धावा. कंपल्सरी चेस करावा लागेल. जरा फास्ट पावलं घ्या, सहकार्य करा कारण अजूनही यानंतर होणारे सामने असतील ते. एक चेंडू शिल्लक आहे. तर चेक करा. बघ जरा बघूया. जरा चेक करा. पहिला रनआउट 1 धाव. दुसरा षटकार. तिसरा विकेट. चौथी 1 धाव. त्यानंतरचा चौकार. एकदा स्कोरर साठी टाळ्या वाजवा. कुठेतरी चुकबुल होते. मैदानात रखरखत ऊन आहे. तुमच्यावरती नक्कीच पंचांवरती शंका कधीही नसेल कारण आपण देव नाही आहात. त्यामुळे नक्कीच चूक करतो तो माणूसच असतो आणि चुका कोण करतो तर जो प्रयत्न करतो तो चुका करतो. त्यामुळे तुम्हाला नक्कीच माफी मागायची गरज नसेल. तेजस शेवटचा चेंडू आपल्या षटकामधील. सुंदर चेंडू. नक्कीच 1 धाव ऍड होईल. आता षटकाची समाप्ती. चला राहिलेले 6 चेंडू. गोलंदाजी एंडवरती नक्कीच बदल अपेक्षित असेल. राहिलेले 6 चेंडू. येणाऱ्या धावा गरजेच्या धावा असतील विजयासाठी. 34. 6 चेंडू 34 धावा. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. सलामीवीर सुकृत गोलंदाजी एंडवरती येतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 34 धावांची गरज. थोडस अशक्यप्राय असं आव्हान. मोठा विजय तो मात्र तारकर्ली संघ आपल्या दृष्टिक्षेपात आणतोय. विजयाच्या दिशेने पावले वळवली जात आहेत. त्यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होताना दिसते. 1 धाव. 4 चेंडू आणि 33 धावा. 4 चेंडू 33 धावा. कॅमेरामॅनने लक्ष द्यायचंय. हो हो हो, देखना फटका. शेवट गोड का होईना केला गेलाय गोड. आक्रमक फटका. देखना फटका. समाधान देणारा फटका. सारंग याच्या बॅट मधून सुकृत वरती चढवलेला हा हल्ला. 6 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. आता मात्र 3 चेंडू आणि 27 धावांची गरज. 3 चेंडू आणि 27 धावा. 3 चेंडू 27 धावा. ब्लॉक केलेला चेंडू सुंदर पद्धतीने खणून काढलाय. थ्रो येईल का? आलाय थ्रो. स्वतः सुकृत चांगलं फॉलो थ्रो मध्ये वर्किंग करताना रनआउट करतोय आपल्याच गोलंदाजीवरती आणि सारंग याला बाद करतोय. नवीन फलंदाज. राहिलेले 2 चेंडू 27 धावा. कमी दे मका. हाँ जरा फास्ट पावले टाका. रामकृष्ण सारंग अगदी एक सुरेख देखना फटका. समाधान देणारा टेस्ट आउट करणारा फटका पाहायला मिळाला. लेफ्ट हँड फलंदाज. काय गोलंदाजी आपण पाहतोय. सुंदर देखना चेंडू म्हणावा लागेल. सलगचा दुसरा गडी बाद. तोही रनआउट. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
शेवटचा चेंडू. विजयावरती शिक्कामोर्तब करणारा चेंडू आणि अर्थातच मोठा विजय म्हणावा लागेल महाराजा तारकर्ली संघ. अगदी सुंदर खेळ दाखवला, सांघिक खेळ दाखवला. काय ती फलंदाजी, काय